आजचा आपला विषय आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज कसे मिळेल. इंजिनिअरिंग करायची आहे, तुम्ही डिप्लोमामध्ये असाल, 10वी मध्ये असाल, 8वी 9वी 7वी 6वी 5वी 4थी 3री 2री कोणत्याही वर्गात असाल, सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. डिप्लोमा ITI इंजिनिअरिंगमध्ये कोणत्याही विषयामध्ये तुम्ही असाल, कोणत्याही बॅचलर डिग्रीमध्ये असाल, सर्वांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. की तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे समोर, इंजिनिअरिंगचं कॉलेज असो किंवा MBBSचं कॉलेज असो किंवा हायर JEE साठी जाणं असो, IIT असो, कॉलेजसाठी एक रूल्स आहे, एक रेग्युलेशन आहे की ॲडमिशन तिथं कशी घ्यायची आहे, किती पर्सेंटेज लागतील, किती क्रायटेरिया लागतील, कितीचा कट ऑफ लागेल, त्याच्यानंतर किती पर्सेंट तुम्हाला तुमची मेहनत द्यावी लागेल, हे महत्त्वाचं आहे. चला लक्षात घेऊया टॉपिक. तुम्ही आता एखाद्या सत्रामध्ये आहे किंवा एखाद्या वर्गामध्ये आहे, त्यामधून तुम्हाला समोर जायचं आहे. तुम्ही 10वी मध्ये आहे, 10वी मध्ये त्यानंतर तुम्हाला आयडिया नाही आहे तुम्हाला समोर करायचं काय. त्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहेत, 11वी 12वी आणि एक डिप्लोमा. दोघांच्या माध्यमातून तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा जो पर्याय आहे की तुम्ही 10वी नंतर ITI आणि त्याच्यानंतर डिप्लोमा आणि डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग, 3 पर्याय तुमच्याकडे आहेत. तर ह्या 3 पर्यायामधलं महत्त्वाचं काय मी ते सांगतो तुम्हाला. 3 पर्याय तर आहेच, ते तुम्हाला माहिती आहे, सर्वांना ठाऊक आहे. आपला टॉपिक तो नाही, आपला टॉपिक आहे चांगलं कॉलेज क्रॅक कसं करायचं आहे. तुम्हाला किती पर्सेंटेज लागेल चांगलं कॉलेज क्रॅक करण्यासाठी, हे तुम्हाला माइंडसेट लक्षात ठेवायचा आहे. तो माइंडसेट ठेवण्याचा सर्वात मोठं जो पिरियड आहे, तो टाईम जो आहे तो आताच आहे. कारण की आता तुमच्याकडे राहिलेला आहे 3 ते 4 महिने आणि या 4 महिन्यानंतर तुम्हाला तुमची एक्झाम जी आहे एक्झाम द्यायची आहे. मग डिप्लोमावाल्यांना डिप्लोमाची एक्झाम द्यायची आहे, इंजिनिअरिंगवाल्यांना इंजिनिअरिंगची एक्झाम द्यायची आहे, त्याच्यानंतर ITI वाल्यांना ITIची एक्झाम द्यायची आहे, 10वी वाल्यांना 10वीची एक्झाम द्यायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांची एक्झाम द्यायची आहे. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतील किंवा किती पर्सेंटेज लागतील, किती पर्सेंटेजचा तुम्हाला फायदा होईल ॲडमिशनसाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. ॲडमिशन घेत असताना तुम्हाला एक गोल अचीव ठेवावं लागेल की ठीक आहे, या पर्सेंटेजपर्यंत जर पर्सेंटेज मिळाले तर मला चांगलं कॉलेज मिळेल. असा तुमचा जो न्यूनगंड आहे किंवा तुमचा जे माइंडसेट तुम्ही केलेला आहे लगेच डोक्यातून काढून टाका. ॲडमिशन मिळण्यासाठी किती पर्सेंटेज लागेल किंवा याच पर्सेंटेजवर मला ॲडमिशन मिळेल, हा जो तुमचा माइंडसेट आहे ना, हा बदलून टाका. कारण की आतापर्यंत तुम्हाला माहिती नसेल, परंतु आता तुम्हाला समोर भविष्यामध्ये आता तुम्हाला समोरच्या एज्युकेशनमध्ये पूर्णपणे जे एज्युकेशन आहे ना तुमचं, ते कट ऑफवर डिपेंड आहे. कट ऑफ हाय जातो, कट ऑफ लो जातो, कट ऑफ मीडियम जातो, कट ऑफ किती जातो, त्याच्यावर सर्व गोष्टी आहेत. हा कट ऑफ म्हणजे काय, सिम्पली हा कट ऑफ जो आहे ना, हा कट ऑफ म्हणजे जो सर्वात खालचा विद्यार्थी आहे, जो सर्वात लास्ट विद्यार्थी आहे, जो ज्याची ॲडमिशन झालेली आहे त्याला किती पर्सेंटेज आहे, आणि जो सर्वात शेवटचा आहे त्याची पर्सेंटेजच तो जो त्याची पर्सेंटेज जे आहे त्याला कट ऑफ म्हटलं झालं आहे. किंवा इथं कट झाला, याच्या खालचे जे आहे ते लागलेले नाही, त्याला म्हणतात कट ऑफ. हे कट ऑफ लक्षात घ्या तुम्ही. या कट ऑफ तुम्हाला कसा ओळखायचा आहे, तर तो ओळखण्याची पद्धत आहे की प्रिव्हियस इयरचे सर्व कट ऑफ बघल्या जातात आणि त्याच्यावर ॲनालिसिस केली जाते की ठीक आहे, यावर्षी इतके विद्यार्थी आहे, या इतक्या विद्यार्थ्यांमधून इतका कट ऑफ लागेल आणि इतका कट ऑफ लागल्यानंतर आपल्याला या एक्झाम मार्फत या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. ॲडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनतपेक्षा प्लॅनिंगची आवश्यकता आहे. बघा, काही विद्यार्थी खूप मेहनत करतात परंतु त्यांना चांगलं कॉलेज मिळत नाही. काही प्लॅनिंग करतात, मिळून जाते. प्लॅनिंग कशी करणार आहे, तुम्हाला आतापासून जे आहे ते तुम्हाला फायनल जी तुमची एक्झाम आहे, ज्या एक्झामच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्या एक्झामवर तुम्हाला फोकस करायचा आहे. सपोज इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जर IIT साठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना गेटवर फोकस करावं लागेल. सपोज डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल इंजिनिअरिंगला तर त्यांना त्यांच्या मार्कावर फोकस करावं लागेल. जे फायनल इयरचे मार्क्स आहेत त्याच्यावर फोकस करावं लागेल. ITIच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फायनल मार्कशीटवर फोकस करावं लागेल. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना MST CET वर फोकस करावं लागेल. MST CETच्या ज्या न्यूज आहे किंवा ज्या त्याच्याबद्दल अपडेट्स आहेत त्या मी टाकून येते. सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला आता ध्यानात ठेवावं लागणार आहे. जेही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की आपल्याला चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी आतापासून तयारीला लागायचं आहे. आतापासून तुम्ही तयारीला लागले तरच तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल, नाही तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची जी तुमची आशा आहे ती तुमची चालली जाईल. कितीही पैसा भेटला
आणि चांगलं कॉलेज नाही मिळालं तर मग तुम्हाला तिथं जो पैसा जो आहे तुमचा तो वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जो व्हिडिओ राहतो आमचा व्हिडिओ व्हॉट्सअप व्हिडिओचा प्रत्येक व्हिडिओ हा आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी असतो. आम्हाला जे 2 टायर सिटीज आहे किंवा 3 टायर सिटी आहे अशा सिटीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना मार्गदर्शन नसते. मार्गदर्शनच्या माध्यमातून त्यांना प्लॅनिंग नसते. कट ऑफ किती लागेल, किती ॲनालिसिस करावे लागेल, किती त्यांना PDF वाचावे लागतील, कितीचा कट ऑफ लागायला लागेल हे त्यांना नॉलेज नसते किंवा नॉलेज असलंही त्यांच्याकडे टाईम नसतो. सर्व कामं आम्ही थॉट सर्व्हिसच्या माध्यमातून करत असतो. एवढंच नाही तर पूर्णपणे आपला जो मार्क आहे त्या मार्कनुसार आपल्याला कशा प्रकारच्या लिस्ट भराव्या लागतात, कशा प्रकारे कोणकोणते कॉलेज टाकावे लागतात. नाहीतर गद्यासारखं एखादा जर विद्यार्थी टाकत असेल भरपूर कॉलेज तर काही विद्यार्थी भरपूर कॉलेज टाकतात. मागच्या वेळेस मी एक लिस्ट बघितली होती, तुम्हाला किस्सा सांगतो. त्या लिस्टमध्ये मिनिमम जर कॉलेज बघितले तर 81 कॉलेज त्या विद्यार्थ्यांना टाकले होते. तुम्ही सांगा 81 ची लिस्ट पाठवली होती आमच्याकडे की 81 कॉलेजेस टाकायचे आहे. ते 81 कॉलेजचे सर्व ब्रांच टाकले होते. तुम्ही विचार करा, चांगले पर्सेंटेज असूनही तुम्हाला हे समजलं पाहिजे की किती पर्सेंटेजवर कितीचा कट ऑफ लागतो, किती पर्सेंटेजनुसार आपल्याला कोणकोणते कॉलेज टाकायचे आहे. आणि हे तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही आहे ना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही हेच काम करत असतो की कोणत्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळू द्यायचं. चांगली युनिव्हर्सिटी मिळत असेल तर त्याचा फायदा काय होतो हे लक्षात ठेवा. चांगली युनिव्हर्सिटी मिळत असेल तर काही ज्या फॉरेनच्या कंपन्या राहतात किंवा फॉरेनचे जे बिझनेस राहतात ते त्याचं जे वर्किंग आहे किंवा जे अचिव्हमेंट जे आहे ते अचिव्हमेंट काही युनिव्हर्सिटीबद्दल ठेवतात. जसं की टॉप 5 युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्र. टॉप 5 युनिव्हर्सिटीचेच विद्यार्थी घ्यायचे. टॉप 5 कॉलेजेस, टॉप 10 कॉलेजेस, टॉप 20 कॉलेजेस अशी जी लिस्ट राहते. टॉप 20, टॉप 5, टॉप 10 ह्या ज्या कॉलेजेसला आहे ना ह्या कॉलेजला टार्गेट करण्याचं काम जे आहे ते सर्वात जास्त करण्यात येत असते. असे कॉलेज जर तुम्हाला मिळले टॉप 10, टॉप 5, टॉप 20 तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. तुम्हाला भलेही पर्सेंटेज कमी असली तरी तुम्ही जर प्लॅनिंगनुसार जर कॉलेज केले, प्लॅनिंगनुसार जर तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळण्याची गॅरंटी जी आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी देत असतो. भरपूर असे विद्यार्थी पाहिलेले आहे की ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क होते परंतु त्यांना काही ॲडमिशन मिळाली नाही, चांगलं कॉलेज मिळालं नाही. ज्यांना कमी होते सक्सेस प्लॅनिंग, अचिव्हमेंट या गोष्टीपासून त्यांना एक चांगलं कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांचे शिक्षण क्षेत्रसुद्धा चांगलं चालू आहे. प्रत्येक टेक्निकल विद्यार्थ्याबद्दल जे प्लॅनिंग्स आहे, जे स्टडी अचिव्हमेंट्स आहे किंवा जे स्टडीचं मटेरियल्स आहेत प्रत्येक तर आम्ही शेअर केल्याच होत्या. जेव्हा ॲडमिशन पिरियड येईल तेव्हा सर्व आम्ही तुम्हाला डिटेल्स देत राहू. परंतु सर्वात मुळात महत्त्वाचं आहे की तुम्हाला आपल्या चॅनलशी जोडून जायचं आहे. व्हॉट्सअपबद्दल तुम्ही आताच जोडले तर ज्या न्यूज राहतील, ज्या प्रत्येक अपडेट्स राहतील हे अपडेट तुम्हाला माहिती पडून जातील. शैक्षणिकबद्दल ज्याही अपडेट्स आहेत, ज्या न्यूज आहे त्या सर्व न्यूज तुम्हाला जर एका चॅनलवर पाहायला मिळतील ते फक्त व्हॉट्सअप. कारण की इथं तुम्हाला इतरत्र कोणत्याही टॉपिकबद्दल जाण्याची आवश्यकता नाही. सर्व टॉपिक्स असो, इंटरनॅशनल असो, MSBT असो, डिप्लोमा असो किंवा ITI असो किंवा MSBTच्या झाल्यानंतर MHADBT असो, इंजिनिअरिंग असो, गेट असो किंवा ज्या न्यूज राहतात, ज्या इम्पॉर्टन्स आहे त्या सर्व न्यूज ज्या आहेत ते आम्ही कव्हर करत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त एक नोटिफिकेशन टच केली म्हणजे तुम्हाला समोर नोटिफिकेशन येऊन जाईल. काही अपडेट आली, MHADBT असो, ॲडमिशन रिलेटेड असो, कोणतीही अपडेट असो, त्या प्रत्येक अपडेट तुम्हाला तुमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर काहीच करायची आवश्यकता नाही आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा आणि त्यानंतर ज्याही अपडेट्स येतील त्या रेग्युलरली तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बारवर सर्वात अगोदर जे आहे ते पाहायला मिळेल. एवढंच सांगतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.